आणि आता बातमी कल्याणमधनं. कल्याणच्या खडकपाडा परिसरातील KFC आउटलेटमध्ये अन्न सुरक्षेचा गंभीर प्रश्न उत्पन्न झालाय. स्वच्छतागृहासमोर असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये पावाचा साठा ठेवण्यात आल्याचा किळसवाणा आणि तितकाच धक्कादायक प्रकार एका नागरिकानं आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नागरिकांकडून संताप व्यक्त केला गेलाय. संबंधित व्हिडिओच्या आधारे अन्न आणि औषध प्रशासनामार्फत तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई करत संबंधित दुकान तात्पुरतं बंद करण्यात यावं अशी मागणीही करण्यात आली आहे. आता FDA या प्रकरणाची कितपत गंभीर दखल घेतं आणि पुढे काय कारवाई करतं याकडे लक्ष लागलंय. आपल्या आरोग्याशी खेळतायत हे तुम्हाला दिसतंय. इथे यांचा स्टाफ पण आहे KFCचा. हे कुठल्या पद्धतीने तुम्ही इथे आज बिल आहे, मला खाली बाहेर मला बिल भेटलंय, हे जर तुम्ही काय मला तुम्ही हे देऊ शकता स्पष्टीकरण. हे तुम्ही खाल या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. आमचे प्रतिनिधी अमजद सध्या आपल्या संपर्कात. अमजद, काय हे सगळं प्रकरण आहे आणि आता काय कारवाई झाली आहे या प्रकरणात? अतिशय धक्कादायक प्रकार आहे. कल्याणमधील खडकपाडामध्ये KFCचं सेंटर आहे. या सेंटरमध्ये जे खाद्य पदार्थ जे पाव आणला गेला होता आणि ते पाव एका अशा ठिकाणी ठेवलं गेलं होतं ज्या ठिकाणी कचरा आहे. एका नागरिकांनी हा व्हिडिओ काढल्यानंतर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाला की नागरिकांच्या आरोग्याची हा खेळ सुरू आहे. या संदर्भात अन्न आणि औषध जे फूड अँड ड्रग डिपार्टमेंटला या संदर्भात तक्रार करण्यात आली आहे. पुढील तपास होणार आहे आणि संबंधित नागरिकांकडून मागणी केली जात आहे की जोपर्यंत तपास होत नाही तोपर्यंत कारवाई होत नाही. हा जो KFC सेंटर हा बंद करण्यात आला. सध्या हा सेंटर अद्याप सुरू आहे. मात्र जो व्हिडिओ समोर आला आहे तो अतिशय धक्कादायक आहे आणि नागरिकांची जे आरोग्याशी जे खेळ करताय त्यांच्या विरोधात ठोस कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. नक्कीच धन्यवाद अमजद, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे आता काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.